पण बिबट म्हणाल तर बिबट्यांमध्ये हे लपून हल्ला करणं, ओके, किंवा सावज जवळ येईपर्यंत कुठेतरी दबा धरून बसणं आणि मग हल्ला करणं. बिबट्यांमध्ये पाय आणि हात खूप लांब नसतात पण प्रचंड स्ट्रॉंग असतात आणि ते स्वतःच्या वजनाच्या दुप्पट वजन हे झाडावर उचलून नेऊ शकतात. समजा कर्नाटकात दरोजीला गेलात तर तिथे अस्वलाची सँच्युरी आहे, किंवा महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं झालं तर कोल्हापूर जवळ राधानगरी आहे, ती गव्यांसाठी सँच्युरी केलेली आहे. तर अशी वेगवेगळ्या प्राण्यांसाठी जेव्हा संरक्षित जागा तुम्ही ठेवता तर त्याच्यात वाईल्ड लाईफ सँच्युरी येतात. त्याच्याबरोबर बर्ड सँच्युरीज पण आहेत की पक्ष्यांसाठी मग एक वेगळा भाग. म्हणजे तुम्ही कर्नाळा गेलात जर का पनवेलच्या जवळ तर इट्स अ बर्ड सँच्युरी. आणि वनहक्क जो कायदा आहे त्या कायद्यानुसार गावातली लोक जंगलात जाऊन काही विशिष्ट गोष्टींची गोळा करू शकतात. त्या गोष्टी म्हणजे जसं तुम्ही विदर्भात गेलात तर मोहाची फुलं विकायला जातात किंवा तेंदूपत्ता विकायला जातात. बिबट्या हा अतिशय हुशार प्राणी आहे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची ॲडॅप्टेबिलिटी, बदलत्या वातावरणाशी अधिवासाशी पटकन जुळवून घेण्याची त्याची क्षमता ही प्रचंड आहे. प्रचंड हुशार प्राणी आहे. आकाराने तुम्ही जर का वाघ बघितलात तर वाघाची मादी ही 150 किलोपर्यंत भरते, मेल असेल तर तो 200 किलोच्या वर जातो. बिबटे हे 80 किलोचे असतात. सो तसं छोटं जनावर आहे कम्पॅरेटिव्हली. झाडावर चढू शकतं, लपून राहू शकतं, हे तर त्याची खासियत आहे. पण जसजशी संख्या वाढते त्यांची पण वेगवेगळ्या अधिवासाशी ते जुळवून पण घेऊ शकतात. त्यामुळे ते जंगलाच्या बाहेरच्या भागातही राहू शकतात की जिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कुत्री मिळतील, शेळ्या असतात किंवा गायींचे बछडे असतात लहान, की ज्यांच्यातला अलर्टनेस तेवढा नसतो जेवढा जंगलातल्या प्राण्यांचा असतो. आणि एकदा उसाला पाणी दिलं की ड्रिप इरिगेशन म्हणा किंवा इरिगेशनची जर का सोय केली तर त्या शेतीमध्ये जायची वेळ ही 4 ते 5 महिने येत नाही. तुमचं जर का इरिगेशन चालू असेल तर उसाच्या शेतात मेंटेनन्ससाठी म्हणा तर ही जायची वेळ येत नाही.